श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे आंगणेवाडी श्री भराडी देवीची कथा आणि देवीचा नवस. सगळी माहिती आपण आज या व्हिडिओतून बघणार आहोत. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. या जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मसुरे गावात आंगणेवाडी हे विश्वविख्यात ठिकाण आहे. दरवर्षी अगदी थाटामाटात येथे श्री भराडी देवीचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी मोठी जत्रा भरते, ज्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक देवीला साकडं घालायला येतात. विशेष म्हणजे यात्रेची तारीख ही एका विशिष्ट पद्धतीने काढली जाते. तर जाणून घेऊया या उत्सवाबद्दल थोडी माहिती. तर भराडी देवीचा इतिहास पहिला आपण जाणून घेणार आहोत. भराडी देवीचा इतिहास काय आहे? तर नवसाला पावणारी श्री भराडी देवी ही सुमारे 300 वर्षापासून आंगणेवाडीच्या या वाड्यात विराजमान असल्याचे म्हटले जाते. ही देवी आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबियांची असल्याचे सांगितले जाते. तर उजाड नापीक जागा येथे जिथे झाडे झुडपे मनुष्य प्राणी वस्ती नसते तिला माळरान असे म्हटले जाते. तुम्ही भरपूर भाविक या देवीच्या दर्शनाला येतात, पण त्यांना ही माहितीच नाही आहे. ती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर देवीचा आजूबाजूचा परिसर हा माळरान स्वरूपाचा असून ही देवी भराडावर प्रकट झाल्यामुळे देवीचे नाव भराडी देवी असे पडले गेले. तर या देवीच्या जत्रेची तिथी तारीख ठरवण्याची पद्धत आपण जाणून घेऊया. ही तारीख कशामुळे पडते, दरवर्षी वेगळी का असते, तर त्यामागे एक कथा आहे जी गावकऱ्यांनी केलेली आहे. पिढ्यानपिढ्या इथे तारीख कशी शोधण्याची आपण व्हिडिओतून बघणार आहोत. तर भराडी देवीच्या उत्सवाची तारीख ठरलेली असली तरी उत्सव कधी आणि कोणत्या दिवशी साजरा होणार हे स्वतः भराडी देवीच सांगते. तुम्हाला वाचून ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप करण्यात येते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप करण्यात येते. तिसऱ्या दिवशी अंगणे परिवारातील मानकरी गोळा होतात व दरवर्षी नेमाने 4 नवीन मानकरांची नेमणूक केली जाते. त्यानंतर हे मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. शिकारे संपूर्ण गाव जमतो, शिकार करूक तू हुकुम दे असे देवीला गाराणे घालून कौल लावल्या जाते. पाषाणाला कौल लावून कौल मिळवण्याची वाट पाहिली जाते. हा कौल मिळवायला कधी 4 ते 5 दिवस देखील लागतात. कौल मिळताच संपूर्ण गाव शिकारीला बाहेर पडतं. शिकार करताना 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो. शिकार मिळेपर्यंत गावकरी घरी परततच नाहीत. शिकार वऱ्हाची करावी लागते. एकदा का शिकार मिळाला की गावकरी वाजत गाजत मंदिराजवळ येतात. ज्यांच्या गोळीने शिकार करण्यात आला त्यांना मानाचा विडा दिला जातो. मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. या ठिकाणी वऱ्हाचे मांस वेगळे केले जाते आणि त्यांची कोष्टी प्रसाद म्हणून सगळ्यांमध्ये वाटप केला जातो. तर आता आपण बघणार आहोत की वऱ्हाचीच शिकारी का केली जाते, यामागे काय कारण आहे. वऱ्हा हीचीच का शिकारी केली जाते, तर आंगणेवाडीची ही भराडी देवी सात्विक आहे. म्हणजेच तिला मांस मद्य पूर्ण वर्ज्य आहे. आंगणे लोक दारू पीत नाहीत. पण पंचक्रोशीतील आसुरी शक्तींना शांत करा अन मग माझा उत्सव आनंदाने साजरा करा
असे केल्याने गावावर आणि गावातील इतर व्यक्तींवरील संकटे दूर होतील, असे देवीचे सांगणे आहे. तेव्हा दारू प्राशन केली जाते. हा कार्यक्रम संपल्यानंतर देवीकडून जत्रेची तारीख मागण्याचा दुसरा टप्प्याला सुरुवात होते. शिकार साधल्याच्या तिसऱ्या दिवशी गावकरी पुन्हा देवळात गोळा होतात. काही धार्मिक विधी केले जातात. देवीपुढे पंचांग ठेवून तारीख ठरवून देवीचा कौल मागितला जातो. या देवीच्या दर्शनासाठी लांबून लांबून लोक येतात. का तर त्या देवीची तेवढी पावर आहे. देवीने कौल देताच जत्रेची तारीख ठरताच याची माहिती महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यात पसरवली जाते. आंगणेवाडीची ही जत्रा 2 दिवसाची असते. दुसरा दिवस जत्रेचा असतो. सूर्योदयाच्या वेळीचा कवडसा देवीच्या मुखावर पडल्यानंतर देवीची ओटी भरून यात्रेस सुरुवात केली जाते. दुसऱ्या दिवशी वाडीतील सर्व अंगणी गावकरी देवीची ओटी भरून दर्शन घेतात. त्याला मोड जत्रा म्हणतात. त्यानंतर सम्राज्ञा होते. देवळाच्या शुद्धीकरण विधी होतात. देवीने जत्रोत्सव सुरळीतपणे पार पाडून घेतला म्हणून देवीप्रती आभार मानले जाते. भराडी देवीच्या यात्रेमध्ये धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक सोहळा देखील साजरा केला जातो. तर आंगणे गावकरी एक नाटक करतात. त्याला मांडावरचं नाटक असे म्हटले जाते. देवीसमोर गोंधळ देखील घातला जातो. अनेक राजकारणी नेत्यांसह लाखोच्या संख्येने भाविक या देवीच्या दर्शनाला येतात. जवळजवळ ट्रेनचं तिकीट पण नाही भेटत, एवढी प्रचंड गर्दी असते या देवीच्या दर्शनाला. तर देवीचा प्रसाद हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मानले जाते. संपूर्ण जनतेसाठी या देवीच्या मंदिराचे कवाड उघडे असतात. या देवीचा प्रसाद आंगणेवाडीतील महिला तयार करतात. या देवी संबंधित भरपूर आख्यायिका प्रचलित आहेत. असेही म्हणतात की आंगणेवाडी एक जण चिमाजी आप्पा यांच्या सेवेत गुप्तहेराचे काम करीत होता. तर त्याच्या स्वामीनिष्ठतेवर प्रसन्न होऊन देवी तुळजाभवानी माता आंगणेवाडीच्या भराडावर अवतरली. ही देवी या आंगणे नामक पुरुषाला दिसली नव्हती, परंतु त्याच्या गायीने ही पाषाण स्वरूपी देवी त्याला दाखवून दिली. तर आता आपण बघणार आहोत देवीचा नवस. देवीचा नवस कसा करतात, कशी त्याची ओटी भरतात, देवी कशी पावन पडते ते आपण सगळं आता बघणार आहोत. तर देवीचा नवस हा सोन्या चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी व नारळाचे तोरण मानले जाते. ज्याचा नवस असेल त्या व्यक्तीला वजना एवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलना भार केली जाते व देवीला अर्पण केले जाते. तसेच या व्यतिरिक्त आगळा वेगळा नवस म्हणजे भिक्षा मागणे. तर कधी जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून देवीला अर्पण केलेल्या प्रसादापैकी शीते भिक्षा मागून ग्रहण केल्या जातात. त्यानंतर उपवास सोडला जातो. यात्रेच्या दिवशी रात्री 9 वाजल्यानंतर दर्शन हे बंद केले जाते. कारण मंदिराची स्वच्छता झाल्यानंतर देवीला ताट
म्हणजे देवीचा प्रसाद वाहिला जातो. उत्सवाच्या दिवशी अंगणे कुटुंब उपवास करीत असतात व अंगणे कुटुंबातील सुहासिनी प्रसादाची ताटं घेऊन मंदिराकडे जातात. अंगणे कुटुंबयातील मुली व सुनांना ओटीचे सामान म्हणजेच खण, नारळ इत्यादी व नवस असेल तर साडी आपल्यासोबत आपल्या घरातूनच आणावी, अशी पूर्वप्रार प्रथा आहे. भराडी देवीची पालखी नाचवताना भाविकांकडून देवीकडे मोठ्या प्रमाणात नवस बोलले जातात. ते नवस पूर्ण होत असल्याने नवस फेड करण्यासाठी भाविकांना रांगा लावावी लागते. तर अशी ही भराडी देवीची माहिती आहे. तर आता आपण बघणार आहोत की भराडी देवीच्या दर्शनाला जायचे कसे. कोकणातील बहुतेक लोक सगळेच लोक जातात, पण ज्यांच्यासाठी ही माहिती नवीन असेल त्यांच्यासाठी कोकणात जायचा रस्ता तुम्हाला मी सांगत आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरून कणकवली येथून आचरा रोड बेळणी फाट्यावरून आंगणेवाडी सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरून कसाल येथून देखील दुसरा महामार्ग बनलेला आहे. तेथून आंगणेवाडी 20 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही हे दोन्ही रस्ते ट्रॅव्हलिंगसाठी यूज करू शकता. आणि एकदा तुम्ही आंगणेवाडी जत्रेला नक्की या देवीच्या दर्शनाला. तुमचा काय नवस वगैरे असेल तर तुम्ही बोला, देवी नक्कीच नवस मान्य करेल. आणि आंगणेवाडीला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन बघायचे असेल तर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरून 30 किलोमीटर अंतरावर आंगणेवाडीचं मंदिर आहे, भराडी देवीचं मंदिर आहे. तर कणकवली रेल्वे स्टेशनवरून 37 किलोमीटर अंतरावर आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये जत्रा आहे, तर सगळ्यांनी नक्की आवर्जून एकदा भेट द्या, कारण देवीचं तेज हे त्या दिवशीच तुम्हाला बघायला मिळेल. ती देवी त्या दिवशी एकदम वेगळ्याच तेजामध्ये असते. एकदा सगळ्यांनी नक्की या. जय श्री कृष्ण, जय भराडी देवी, जय तुळजाभवानी माता, श्री स्वामी समर्थ. असेच व्हिडिओ, अशीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ज्यांनी या मंदिराला भेट दिली आहे त्यांनी त्यांचा अनुभव मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.